विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। माझे नाव विद्या विलास पाटील। पुणे मतदारसंघातून मी 5 वर्ष चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। 100 कोटीची निधी आणून मी मीच चंदगडमध्ये म्हणजे तुडेमध्ये दिली नाही तर तुर्केवाडी, कोवाड आणि कुतनूर या तिन्ही गावात सुद्धा निधी दिली आहे। या तिन्ही गावात निधी दिली आहे। आता कुठल्या संघ उभा आहे ते सांगा। आता कुतनूर मतदारसंघातून मी जिल्हा परिषदला उभे आहे आणि या विकास कामासाठी विकास कामं करण्यासाठी चंदगड भवन आणि बसरग्यातली शाळा आणि PHE इतक्या मोठ्या विकास कामं आम्ही केली आहे। इथून पुढेच्या काळात सुद्धा कुतनूर मतदारसंघात आम्ही चांगल्या पद्धतीने काम करीन। एवढे सांगतो आणि थांबतो। होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात आज कुतनूर मतदारसंघातून माझी पत्नी विद्या पाटील आज उभी आहे। खरं तर कुतनूर मतदारसंघ आमचा नौका नाही आहे। गेल्या 5 वर्षापूर्वी पुढे मतदारसंघातून विद्या पाटील विजयी झाल्या त्यावेळी मी नुसतं तुडे मतदारसंघाचा विकास केला नाही तर संपूर्ण तालुक्याच्या दृष्टीनं आपला तालुका कसा सुजलम सुफलम होईल या दृष्टीनं मी पूर्ण तालुक्याचा विकास कामं करत असताना कुतनूर मतदारसंघातील भरपूर जवळजवळ माझ्या मते तुडे मतदारसंघाबरोबरच कुतनूर मतदारसंघात काही संबंध नसताना सुद्धा 25 कोटीची कामं केलेली आहेत। मी प्रत्येक गावामध्ये कुठल्याही गावामध्ये विचारलं तर एक जिल्हा परिषद सदस्य कसा असावा हे आम्ही कल्लाबा बोगन साहेब आम्ही दाखवून दिलेलं आहे। एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर कुतनूर गावातच आम्ही एक तुडे कुठं आणि कुतनूर कुठं तर कुतनूर गावामध्ये कुतनूर किटवाट रस्ता किंवा कुतनूरमधली काही कामं त्या गावामध्येच मी 1 कोटी रुपये दिलेले आहेत यापूर्वी। आधी कुतनूर रस्ता असू दे बरेच प्रत्येक गावामध्ये म्हणजे जवळजवळ त्या माझ्या मतदारसंघामध्ये कुतनूर नौका ह्या तो का माझी असली नौका नाही आहे। त्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये आता बसरगे हे सुद्धा आमच्या त्यापूर्वी दुसऱ्या मतदारसंघात असतानाही त्या गावामध्ये मी 7 कोटी रुपये दिलेले माझ्या गावामध्येच। यापूर्वीचे सदस्य कुणी असू दे मी कुणावर टीका करत नाही। कधी आम्ही जिल्हा परिषदला गेल्यानंतर जवळपास कसं निधी खेचून आणायचा हे आम्ही पुरेपूर मतदारसंघासाठी आम्ही अहोरात्र त्यावेळेला झटलेलो आहे। येणाऱ्या काळामध्ये माझी पत्नी विद्या पाटील जिल्हा परिषद सदस्य होणारच आहेत। त्या माध्यमातून कुतनूरचा विकास कसा करायचा कुतनूर मतदारसंघाचा गाववाईज मी प्रत्येक गाववाईज आढावा घेऊन माझा जसा पूर्वी 100 कोटी रुपये मी आणले तसेच मी ह्या वेळेला इथं आमच्या मतदारसंघामध्ये कुतनूर मतदारसंघामध्ये आणणार आहे। कुतनूर मतदारसंघ कर्यादी भागात जरी असला तरी माझ्या पत्नी ह्या कर्यादी भागाचेच आहेत। त्यांना मतदारसंघाची सगळी ओळख आहे, त्यांचं नातक होतं त्या भागातच आहे। त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हा नौका मतदारसंघ नाही। म्हणजे सांगायचं तात्पर्य काय एक जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्यानंतर कसा असावा की आपण बाबा लोकांनी निवडून दिलं आणि थांबायचं आणि काहीच करायचं असं नाही। गेल्यानंतर ह्या लोकांनी मतं मिळाल्यानंतर त्या मतदाराला काहीतरी द्यायला पाहिजे हे भूमिका घेऊन आपण पुढे जायला पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व तालुक्याला गवाही देतो की आम्हाला एक बाबा चुकीच्या लोकांना मतदान दिलं असं वाटणार नाही। त्या दृष्टीनं आम्ही अहोरात्र प्रयत्न करू। आणखी ज्या आमच्या नेत्यांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे राजेश साहेब असू दे नंदाताई असू दे त्याने आम्ही आता जरी आम्ही पूर्वी आम्ही कुठल्या गटामध्ये होतो काय गटामध्ये हा विषय आता आमच्यासाठी विषय हे झालेला आहे। त्यामुळे आता येणारी हे आहे त्या नेत्यांचा विश्वास आमच्यावर राहील असं आम्ही त्यांच्यासाठी काम करू एवढी गवाही देतो आणि मी थांबतो। ह्या इलेक्शनमध्ये आमच्या पत्नीला भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि ह्या पॅनेलला आमच्या पूर्ण पॅनेलला आमच्या टीमला भरघोस मतांनी निवडून द्यावं एवढी मी सर्वांकडे विनंती करून थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र।